नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? तर चला, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता प्रतिमाची तब्येत इथे खूपच बिघडलेली असते. त्यामुळे तिला लवकरात लवकर रक्त देणे हे खूप गरजेचं असतं. अश्विन सांगतो, प्रतिमाचा ब्लड ग्रुप फारच दुर्मिळ आहे. तो पटकन जर नाही मिळाला तर आत्यावरती खूप मोठं संकट येऊ शकतं. तेव्हा रविराजला आठवतं की तन्वी आणि प्रतिमाचा जो ब्लड ग्रुप आहे तो एकच आहे. ती लहान असताना आम्ही तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता. तेव्हा मला समजले की हे दोघीही निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या आहेत. तू तन्वीला फोन लाव आणि तिला लगेच ते बोलून घे. ती तिच्या आईसाठी रक्त नक्कीच देईल. अश्विन म्हणतो, हे तर खूपच मस्त झालं. जर तन्वीचा आणि आत्याचा रक्त ग्रुप जर एक असेल. आता अश्विनचा जेव्हा फोन येतो ना तेव्हा प्रिया घरातच नाही. अश्विन लगेच आता प्रियाला फोन लावून स्पीकरवरती ठेवते. अश्विन तिला बोलतो की प्रतिमा आत्या खूप सिरियस आहे आणि तिला लवकरात लवकर रक्त देण्याची खूपच गरज आहे. हे ऐकल्यानंतर घरातले खूपच घाबरतात. रविराज काकांनीच आणि अश्विन तिला म्हणतो, मला रविराज काकांनी आत्ताच सांगितले की तुझा आणि तिचा ब्लड ग्रुप एक आहे. त्यामुळे तू लगेच हॉस्पिटलमध्ये ये. पुढच्या 15 मिनिटांमध्ये तू इथे ये आणि आपण लगेचच तुझं रक्त आत्याला देऊया. हे ऐकताच प्रिया खूप घाबरते, कारण ती तिची मुलगीच नसते. दोघींचा रक्त ग्रुप एक होऊ शकत नाही. आता प्रिया ततमम करायला लागते. तेवढ्यातच पूर्णाजी म्हणते, तन्वी तू लवकर उरक आणि लवकर हॉस्पिटलला जा. आपल्या प्रतिमाला काहीच होता कामा नये. तन्वी म्हणते, ठीक आहे आजी, मी बघते. तरी आता तन्वीला खूपच टेन्शन आलं असतं. तिला वाटत असतं, जर आता मी माझं रक्त जर इथे दिलं तर माझं पूर्ण पितळ सगळं बाहेर पडणार आहे. तिला भीती वाटत असते. ती जायचा टाळाटाळ करते. तेव्हा घरातले सगळे तिला ओरडतात की तुझ्या आईला तुझी गरज आहे. लहानपणीपासून तुम्ही दोघी एकमेकांपासून वेगळ्या होतात, पण आज तू तुझ्या आईला मदत करू शकते. तू इथे रेंगाळत बसलीस तर तिकडे प्रतिमाच्या जीवाला धोका होऊ शकतो. प्रिया घरातून कशीबशी निघते, पण बाहेर कारमध्ये जाऊन ती विचार करत बसते. तिला वाटत असतं की आता तिचा खेळ संपलेला आहे. एका क्षणामध्ये मी कोण आहे हे घरातल्यांना कळणार आहे. तसं नागराज तिला धमकी दिलेली असते की मी तुरुंगात आहे आणि मी तुला बाहेर मोकाट फिरून देणार नाही. तू माझ्याशी डबल गेम खेळलास ना, त्यामुळे तुलाही तुरुंगात यावंच लागेल. आता तन्वीला राहून तुरुंगातील चित्र दिसत असतात की बाबा आता मी सुद्धा तुरुंगात जाते की काय म्हणून. तर इकडे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये प्रतिमाची तब्येत आणखीनच सिरियस होत जात असते. सायली घरी फोन करून चौकशी करते. तेव्हा समजतं की प्रिया कधीच घरातून निघालेली आहे. अर्धा पाऊण तास झालेला असतो तरी प्रिया अजून काही हॉस्पिटलला पोचली नसते. त्यामुळे सर्वजण खूप चिंता करत असतात. प्रतिमासाठी दुसरीकडूनही कुठूनच रक्त मिळत नसतं. तेव्हा मग अर्जुनला आठवतं की मागे जेव्हा कुसुमताई आणि प्रतिमा त्या एकत्र राहत होत्या त्यावेळी तिचा अपघात झालेला. तेव्हा कुसुमताईने सांगितलं की प्रतिमानेच तुला रक्त दिलं आहे. याचा अर्थ प्रतिमाचा ब्लड ग्रुप आणि सायलीचा ब्लड ग्रुपसुद्धा एकच असू शकतो. आणि तो लगेच त्या दोघींचं ब्लड ग्रुप चेक करायला सांगतो. सायली आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप एकच निघतं. त्यामुळे आता सायलीच इथे प्रतिमा आत्याला रक्त देते आणि कसंबसं प्रतिमा आत्याचा जीवाला जो काही धोका असतो तो आता इथे कमी झालेला असतो. आता इथे प्रियाला सांगितलेल्या टायमिंगपेक्षा प्रिया 2-3 तास हॉस्पिटलमध्ये लेट पोचते. मनामध्ये ती विचारच करत असते की मी जायच्या आधीच ही प्रतिमा त्या मेली तरी बरं होईल. आणि असं करत करत ती हॉस्पिटलमध्ये येते. तिचा ड्रामा आल्या सुरू होतो. मला माझ्या आईला रक्त द्यायचं आहे, मला लवकर तिच्याकडे घेऊन चला वगैरे वगैरे. पण सगळेजण प्रियाकडे खूप रागारागाने बघत असतात. स्वतःच्या आईला रक्त द्यायला हिला इतका वेळ कसा काय होऊ शकतो, हा प्रश्न आता इथं सगळ्यांनाच पडलेला असतो. अर्जुनच्या मनामध्ये तर जशी काही शंकेची पालच चुकचुकलेली असते. तेव्हा प्रिया अश्विनला थाप मारते की मी निघाले तेव्हा माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती. शिवाय तू कुठल्या हॉस्पिटलमध्ये यायचं हे मला सांगितलंसुद्धा नाही. त्यामुळे मी सगळी हॉस्पिटल फिरत बसले. अश्विनला जरी प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास बसला असला तरी सायली आणि अर्जुनने आता प्रियाचं हे खोटं बोलणं पूर्णपणे ओळखून घेतलेलं असतं. अर्जुन सायली हॉस्पिटलमध्ये खूप दमलेले असतात. तेव्हा रविराजच्या सांगण्यावरून अर्जुन सायली घरी येतात. घरी आल्यानंतर ते प्रियाबद्दल विचार करत असतात. तेव्हा सायली सुचवते की आपण आत्तापर्यंत जे विचार केला आहे ते सगळे मुद्दे लिहूयात. प्रिया नक्कीच काहीतरी खोटं बोलते असं मला वाटतंय. ती दोघेही लिहित असताना सायलीला कल्पनाचा आवाज येतो. सायली तो नोटपॅड घेऊन खाली जाते.
प्रिया तिथेच घुटमळत असते. कल्पना सायली होळीबद्दल बोलत असता. प्रतिमाचा डिस्चार्ज होऊन येणार असल्यामुळे आपण होळी खेळायचं असतं त्यात ठरवत असतात. त्यांची होळीची तयारी कशी करायची ह्याविषयी चर्चा चालली असते. आता तेवढ्यातच ते साहित्य सायली त्या नोटपॅडवरती लिहून घेत असते. पुन्हा रूममध्ये जाताना ती खोलीतच विसरून जाते. पण प्रियाचं त्याकडे लक्ष असतं की बाबा सायलीने या नोटपॅडवरती नक्की काय काय लिहिलेलं आहे. प्रियाला तो नोटपॅड बघायचा असतो. जेव्हा सायली इकडे तिकडे होते ना तेव्हा प्रिया नक्की ते नोटपॅड घेते आणि चेक करते. तेव्हा तिला कळतं की ह्यामध्ये जे काही मुद्दे लिहिलेले दिसत आहे ते माझ्याबद्दलच आहे. म्हणजे सायली आणि अर्जुन माझ्याबद्दल काहीतरी जाणून घेत आहे किंवा त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी संशय आलेला आहे. ती गुपचूप ते पान फाडून स्वतःसोबत घेऊन जाते. सायली तेव्हा पुन्हा आपली बुक घ्यायला खोलीत येते. तेव्हा तिच्या लक्षात येते की आपण जे मुद्दे लिहिले होते ते इथून गायब झालेले आहे. प्रिया इथे आली होती, तिनेच हे पळवले असणार. आता आपल्याला खूप सावध राहणार आहे कारण प्रिया नक्कीच काहीतरी खोटं बोलते. आता प्रिया काय खोटं बोलते हे सायलीच्या लक्षात येणार का नाही हे पुढील भागात बघूया. तर आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.